चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या 7:30 वाजल्यात आणि आजचा 7:30 वाजता व्हिडिओ आपण चालू केला आहे. तर चला आज काय काय आपलं सकाळ धरून काय काम असते थोडं थोडं मी रोज दाखवायचा प्रयत्न करतोय. कारण आपल्याला फक्त रोजचे थोडी थोडी अपडेट व्हायची असते, रोज थोडे थोडे व्हिडिओ काढावंच लागतात. म्हणजे सगळ्याला चॅनलसाठी बी आपल्याला नाही का व्हिडिओ थोडे थोडे काढावं लागतात. मग मी रोजचं आता काय घरीच आहे ना, तर मग घरचे थोडे थोडे व्हिडिओ मी सध्याला काढतोय. जरी समजा मग काहींना आवडतात काहींना नाही आवडत, पण चला तरी बी मी थोडं थोडं व्हिडिओ काढतोय. नवीन काही कमेंट करून आयडिया पण द्या की बाबा नवीन नवीन काय पाहिजे, काय व्हिडिओ पाहिजेत घरगुती. आता शेतातले कामं चालू वगैरे झाल्यावर मग रानातले पण व्हिडिओ कधी कधी निघतील. तर चला आज जे आहे ती थोडं थोडं मी दाखवायचा प्रयत्न करतो की दिवसभर काय आपलं थोडं बारीक बारीक उलाढाल असते ही, म्हणजे काय काम असतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. आनंदीला बघा किती फुलं आवडत असते, लहानपणीच फुलं तोडी ती मोगऱ्याची. मोगरा बघा तोडलं बघ, घेतला हातात लगेच. मोगऱ्याचे बघा किती मस्त आणि सुंदर वास पण एकदम भारी येतोय मोगरा फुल. आता चला घरी, लय झाले फुलं, लय फुलं तोडले. चल पटकन आता, चल विराज पटकन चल, फक्त 3 मिनिटं राहिलेत. 7:30 वाजायला गाडी येईन. चल गी दप्तर ती लवकर, पटकन पटकन चल. चल दिदीचं आवरलंय, दिदी बरं जा. आनंदी माग प्रती गाज घेऊन. आनंदी, आनंद, तुला नाही जायचं शाळेत, ते शाळेत चाललेत. तू कुठं चालली त्यांच्या मागं, तुला जायचंय बसून. तर बघा सकाळी सकाळी मस्तपैकी सडा टाकलाय आणि बेलाचं आणि उंबराचं झाड आहे. चला आता हे चालले विराजून, ते सगळेच चालले, दिदी ते. आता तिथं गाडी येईन, गाडीत बसतील, शाळेत जातील आणि आनंदी माघारी येईन. आनंदी काय गाडीच्या खाली उतरणार जाता, मला चल 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 चल, पण काय उतरायला तयार होत नाही. सकाळ सकाळ तिला लई फिर वाटतं गाडी मागं लागती. झालंय आनंदी लागली आता माग. मी सकाळी सकाळी निघलो होतो गाडी घेऊन, तर लागली रडायला. यायचं वय तुला, तुला यायचं, लई कळतं बाबा. चला कुठं चाललेत, निघालेत आता सकाळ सकाळ मायलेक. थोडंसं आलो चक्कर मारून. कुठून? आनंदीला चक्कर मारायला चाललेत का? हा होय. ती इतकी फिरायला सुकली ना लईच. आता तिला असं वाटतं सारखं मला गाडीवर बसून फिरवावा है ना. कसं अयो कसं नोट करू, वाकडं दाखवते काय मला. अयो वाकडं दाखवते, उतरून घेईन गाडीवरचं खाली. चल तर बाय कर, बाय म्हण. बाय, चाललो म्हणा. बाय बाय आनंदी, बाय चिट्टू. बाय सुद्धा करी नाही. बाय नाही. चला तिला वाटतं हिला बोललं का ही मला घेईन खाली लगेच उतरून. आणि चला सकाळी सकाळी कुठं सवारी निघाली काय माहित नाही. पटकन 5 मिनिटात लवकर या पटकन, डबा भरून ठेवलाय ड्युटीला जायला. तुझं उरक तोपर्यंत आलो. ओके. मला काय झालंय, संदीपच्या घरी चाललो थोडंसं बघतो, दाखवता आलं तर दाखवतो. संदीपच्या घरी चाललो तर येणार एक चक्कर मारून, दुसरं काम मी. तर चला आनंदी आणि मी चाललो. चला तर आता सध्याला तर निघलोय रानात. थोडंसं टाटरचं म्हणलं होतं काल परवा दिवशी, वाटतंय थोडा गोठाळा आहे, टाटर चालूच होत नाही, लई वेळ लागतोय. तर टाटर खोलून थोडंसं त्याच्या पट्ट्या वगैरे घासून आणतो, नाही तर स्वतःच खोलल्याच्या नंतर दुकानावर गेलो नाश्त्याला तर मग आपल्याकडे आहे पॉलिश पेपर वगैरे, त्यांनी घासून घेतो. त्यामुळं आता सकाळच्या 9 वाजल्यात. आज काय विराजला शाळेत जायचं म्हणून 7:30ला. इतकं लवकर सकाळ सकाळ उठावं लागत आहे, सगळं उरकून त्याचं आवरून म्हणजे द्यायचं, आपलं दुकान आवरायचं, आपल्या आंघोळ करायची, दुकानातलं गिऱ्हाईक, एवढं कामाची गडबड असते. तरी पण आपण म्हणजे व्हिडिओ काढतो, गडबड किती असू द्या शांततेत व्हिडिओ आपण काढण्याचा प्रयत्न करतो. हां झालं आता आलो राहणार, थोडंसं टाटर खोलतो म्हणजे तेवढंच काय होईल. पाऊस काळा दिवस लागलाय पुन्हा ना, वल्यामुळे चालू बी व्हायचं नाही म्हणलं, थोडं साफ करून घ्यावा. तर काय विषय, टाटर तर खोलायचं आहे म्हणलं, तर टाटर असा आहे आणि पट्टी म्हणजे पूर्ण गांजल्यात, बघू पट्ट्याचं काय ती. आणि हे वायर बी कसे बसवायचे लक्षात येईल. आपला व्हिडिओ काढून ठेवला ना, मग वायर बसवताना बी लक्षात येतच ना, कसे कलर आहेत वायरचे कसे नाहीत. तर घेतो टाटर खोलून आता, म्हणजे आपल्याला साफ करता येईल. आणि पाऊस काळात काय होतं, पाऊस पाण्याचा ना चिडचिडीचं, त्याच्यामुळे टाटर चांगला पाहिजे आहे. पटकन टाटर
मोटर चालू झाली पाहिजे, नाही तर 2-4 वेळेस बटन टाकावं लागत आहे. काय टाटर रेंट केलं ह्याला पण पुन्हा सारखं सारखं पाणी द्यावं लागतं. कडक उन्हाळा आहे, कडक ऊन पडत आहे आणि ही आपल्या तिकडं बी गावार आहे आणि इथं पण गावार आहे. तर गावार आता सध्याला एवढी महाग आहे आणि गावार आमच्या इथं पण आता गावार आली ना, एवढे लोक मागत आहेत की इकत आम्हाला गावार द्या गावार द्या. पण गावारी लय शेंगाच अशा येईना सध्याला आहे थोड्या थोड्या, नाही असं नाही, पण आलीच आता झुणके नाही का, त्यामुळं गवार जणू अशी मागायची तुम्हाला पण माहीत असेल. तर थोडंफार आपण आपल्या घरगुती बी गवार होती आहे खायला आणि इकायला पण होती आहे. असे भरपूर झाड आहेत. तर मग काय होतं, पाणी द्यायला पाहिजे आणि मग गवार बी इकती रानातली आणि घास पण आपल्या शेळ्याला होतोय. पण आता उन्हाळ्यामुळं घास वाढानाच, इकडं कुठं शिरवं नाही आणि जळाय नाही, त्यांनी जरा घास सुधरणा. आता पाऊस पडल्यावर बरोबर सुधरण आणि एखादं पाऊस पडल्यावर खत पण थोडंसं टाकू. आणि गवारीचे तर झाडं एकदम मस्त आलेत. मिरची पण कधी कधी इतक्या मिरची येतात आल्यावर आणि कधी कधी असं होतं की रोग पडला की सगळे पानं अशी मिटत आहेत. तर मिरच्या पण बऱ्याचशा लावल्या होत्या आपण. तर आता नांगरट केली, याला काकरी करून घ्यावं लागेल. थोडासा वाटतं पाऊस एखादा पडून द्यावा, नाही तर डायरेक्ट काकरी मारून घ्यावा. रानात पण खूप लक्ष द्यावं लागत आहे आणि लक्ष द्यावा बी लागलं आता. म्हणजे बाकीकडे काही लोक म्हणले आमच्याकडे पेरण्या पण सुरू झाल्यात काही भागात. बूमचे काला आष्टीत एक जण आलं तर ते मला आमच्याकडे पेरण्या पण सुरू झाल्यात आणि तुमच्याकडे म्हणलं आमच्याकडे अजून काकरी पाळीच चालू आहे. तर असा विषय. चला आता टाटर खोललाय, मी आज नीट करून आणावं लागेल पाण्याचा विषय. चला तर आता टाटर खोललाय आणि आता जायचं तालुक्या ठिकाणी, म्हणजे आष्टीला आपलं दुसरं दुकान आहे गॅरेज टू व्हीलरचं. तर आपण रिपेअरिंग करतो तर तिथं जायचं, मग आपलं काही काम असेल तर ते करायचं, नाही तर स्वतः स्टार्टर आपला नीट करायचा. आणि नाही जरी समजा पट्ट्या वगैरे खराब असल्या तर कधी कधी दुकानात पण नेऊन नीट करून आणता येईल. आता ते खोलल्याच्या नंतर पुढं बघता येईल. आणि विषय असा आहे, काल काय एक कमेंट आली ती चांदवाडीहून आम्ही बघत होतो. त्याला म्हणलं चांदवाडी जवळच आहे काय की, एक चांदवाडी सर्च केली तर ती डायरेक्ट निघाली तिकडं नाशिककडं, म्हणजे पार येवला मनमाड. तर म्हणलं ठीक आहे, तिकडं म्हणजे आहे महाराष्ट्रातच आहे. म्हणलं ती एका दुसरी काय माहिती, पण असं वाटलं. चला म्हणलं येवल्याहून आम्ही गेलतो मनमाड मार्गी. तर येवला मनमाड धुळे तर नाशिकच्या ह्या साईडला होती. म्हणलं चला आपण फिरतो सगळीकडे म्हणायचं, तिकडलाच गाव दिसतंय. तर पूर्ण पत्ता नव्हता, फक्त गाव होतं ते. तर काल कमेंट केली, ते आज तुम्ही व्हिडिओ पाहिला तर पुन्हा कमेंट करा. तर असं वाटतं की लांब लांबून महाराष्ट्रातून व्हिडिओ बघतात म्हणजे लयच लांब आहे. तर माझं मत आहे, ज्या वेळेस आम्ही उत्तराखंडात गेलो त्यानुसार मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे आपण लय लांब लांब म्हणलं नाही पाहिजे, जवळचे असं म्हणलं पाहिजे. कारण ज्या टायमाला आम्ही उत्तराखंडात गेलो बऱ्याच जागेवर रोडच्या कडाला जाता जाता आम्ही असं काही दुकानात चहा प्यायला थांबलो होतो. तेव्हा ते म्हणजे कुठून आलो होतो, आम्ही म्हणतो महाराष्ट्रातून आलो होतो, म्हणजे लांबून आलो बुवा असं 2000 किलोमीटर. पण ते आकर्षित त्यांना काहीच वाटत नाही, कारण ते रेल्वेने प्रवास करतात ना. ते म्हणले आम्ही तुमच्या मुंबईला पुण्याला लय वेळेस आलेलो आहेत. म्हणजे आम्ही तिकडे गेलो तर आपण फर्स्ट टाईम जातो दुसऱ्या राज्यात. आणि मी खरंच माझ्या वयाच्या 34व्या वर्षी मी पहिल्यांदा महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आणि ती 2-4 राज्य उत्तराखंडात डायरेक्ट बर्फाच ठिकाणी. आणि मग ते म्हणले तुमच्या, तर आम्ही मुंबईला आलो ना तर तुमच्या ट्रेनने लय फिरलेलो आहेत. तर तसंच म्हणजे मग ते आलोक राणाला मी भेटलो होतो की त्यांचं यूट्यूब चॅनल आहे चांगले, त्यांचे सबस्क्रायबर आहेत उत्तराखंडात चांगले, ते फेमस आहे ते. आणि त्यांच्याबरोबर बोललो होतो ना, ते पण म्हणले की माझा जेव्हा यूट्यूब चॅनल नव्हता, मी तुमच्या महाराष्ट्रात म्हणजे नवीन पुण्याला लावा सिटी झाली ना 2017ला, तेव्हा मी तुमच्या पुण्याला पण आलतो. मुंबईला माझी मावशी आहे. म्हणजे लांब लांब राज्यातले लोक आपले महाराष्ट्राची नावं घेतात आणि आपण महाराष्ट्रात राहून नुसतं म्हणतो हे लय लांबे ते लय लांबे, हे असं म्हणजे उगं कारणं सांगत होतं. आपल्याला जास्त आपण फिरत बी नाहीत. पण मी पण अजून मुंबईला जास्त गेलो नाही, कधी फिरलो नाही खरं सांगायला. पण असं वाटतं बाहेर गेल्यावर नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात की नाही बाबा महाराष्ट्र पण पूर्ण फिरून घ्या अगोदर. आपण बाहेर गेले की आपल्या वाटतं आपण लयच लांब फिरायला आलो. पण बाहेरचे लोक म्हणजे मी 2-4 जागेवर थांबलो ना, असं चहा प्यायला विचारलं ना, ते म्हणले आम्ही तुमच्या महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात लोक आल्याशिवाय राहत नाहीत. आणि मुंबई आणि पुणा 100% आलेलीच असतात. मुंबई आणि पुण्याला कोण ओळखत नाही भारतात, विषयच नाही त्याचा घ्यायचा. विषय सगळ्यात म्हणजे हाय सिटी, मोठी सिटी, म्हणजे सगळं रेल्वे वगैरे एकदम भारी भारी बिल्डिंगी, सगळ्यात उलाढाल मोठी मुंबई. तर बघा म्हणजे लावा सिटी पुण्याला माहिती का, ऐकून आहे का? नवीन 2017ला ते नवीन तिकडं काय म्हणतो आपण माळशेज घाट का काय पलीकडं, पुण्याच्या पलीकडे ते झाली लावा सिटी. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, कोणाला नसेल. ती अशी फेमस झाली की सगळ्यात आपल्या भारतात 1 नंबर ती लावा सिटी एकदम बनवायचा असा प्लॅन होता. पण ते म्हणले की आम्ही जे आलतो तेव्हा चालू होतं काम आणि आता ती खंडर बनलं. म्हणजे खंडर म्हणजे तिथं कोणी जात बी नाही. म्हणजे जे भारतात टॉप करायचं होतं ते कहून काय की एकदम ही झालं. म्हणजे तिथं सगळे लोक फिरायला यायला एकदम हिरवळ, पाणी बिनी, राहण्याची सोय, लावा सिटी.
ते काय पुढं चालून चाललं नाही. पण आपण गेलोत का? आपण गेलोच नाहीत बघायला, ही विषय मेन आहे. तर मी तर नाही गेलो. त्यामुळं महाराष्ट्रात असं म्हणायचंच नाही. आपण कुठून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा, तालुका जिल्हा टाकत जा. महाराष्ट्र आपलंच आहे आणि मराठी भाषा आपली, आणि त्याच्यामुळं लांब म्हणण्यापेक्षा कधी ना कधी आपण कुठं ना कुठं भेटतोच. पण बाहेर राज्यात पण गेल्याच्या नंतर बाहेर राज्यातले लोक आपल्या राज्यात लई येतात. त्याच्यामुळं बाहेरचे लोक एवढे येतात की मला वाटतं, आयला आपणच महाराष्ट्रात राहून आपल्यालाच महाराष्ट्रात लावा सिटी नाही पाहिली, अजून मुंबईला नाही गेलो, ट्रेननी नाही गेलो. म्हणजे विशेष आपण महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रच नाही फिरलो. बाहेर गेल्याच्यानंतर बाहेरचे लोक आपल्याला सांगतात की आम्ही तुमच्या महाराष्ट्रात आलो, असा विषय होतोय. तर चला आता ड्युटीला पण जायचं, उशीर झाला. थोडीशी कधी कधी वेगळे वेगळे विषय बी आपण अनुभव घेत असतो नाही का. मला तर काय आता ट्रॅक्टर खोललाय बघा. आपल्या असे आंब्याचे झाड आहेत, आपल्याकडं पण अशा गाया आहेत बंधुराजकडं. मस्तपैकी आपण शेतकरी माणसं इथं, शेती गाया गुरं सगळे आपल्याकडं आहे. आणि सगळं बघून सगळं करतो. दीपा, अरे दीपा, चला ना तिकडं दुकानाला गेलं आले. दीपा पण इकडं पाठीमागं आली. काय होतंय मग सगळ्यांनीच इकडं आल्यावर दुकानाला गिऱ्हाईक येतात. अशी आई हाई. काही कमेंट अशा बी होत्या की बाबा तुम्ही आई वडील दाखवत नाहीत, हे होत नाहीत. तसं आई वडील आम्ही कधी कधी काम करताना वगैरे चालता चालता दाखवतो, पण त्यांना बोलताना घेत नाही. प्रत्येक जणालाच व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही, प्रत्येक जणालाच व्हिडिओमध्ये बोलणं आवडत नाही. प्रत्येकजण काय म्हणतात, तुम्हाला व्हिडिओ आवडतात बनवायला, तुमचं तुम्ही बनवा. तर आपल्याला अशी परमिशन असते पण व्हिडिओ काढायला नसते. तसं फॅमिलीत आम्ही जास्त करून विराज, मी, आनंदी, दीपाली आणि दिदी बस आम्ही 5 जण जास्त करून आमच्या घरच्या फॅमिली दाखवतो. बाकीचे आहे सर्वजण पण काय आम्ही दाखवत नाही. त्यांना आवडत बी असेल नसेल काही विषय असेल तर आपण काय दाखवत नाही. बघू कधी ज्याचे ज्याचे मनं बदलले तर आपण 100% दाखवू. त्याच्यामुळं बाकीच्याला काय कोणाला मला दाखवता येत नाही. तरी आई वडील कधी कार्यक्रम काही असेल तर थोडंफार आपण नाही का दाखवतो. चेहरे हे वगैरे तर दाखवतो नाही बोलले तरी. तर चला आता आलो दुकानात. चला तर आत्ता चालली जेवण सर्वांची. तर आता सकाळी 9 वाजून जवळपास 10 मिनटं जर आहे का नाही, किती 9 वाजून 10 मिनटं दुपारीचं चाललं जेवण. कारण सकाळवरून लवकर उठायचं, 6ला जेवण करायला. सकाळी दीपाली उठती म्हणायचं 6 वाजता आहे का ना. दीपाली 6 वाजता उठायचं, विराटचा डबा करायचा. दीपाला विराटचा डबा केला ना सकाळी 6 वाजता उठून की मग आंघोळ, विराटची डबा भरायचा, दप्तर वह्या पेन. मग 7:30 वाजेपर्यंत त्याला गाडी येते. सकाळ सकाळ मग लवकर आवरायचं. नंतर तोवर मी दुकानाचंही काढलं बघतो थोडंफार. नंतर मग आमचं आवरायचं, स्वयंपाक जेवण. तर 9 तरी काहीच नाही, आवरले सगळे रेडी झाले. घालायची बारकुशा, ती झोपली बघा मस्तपैकी झोक्यात. आनंदी पण झोपली, लय पळती, लय अडवून करीती. हा सारखी पळती, मागं लागती सगळ्यांच्याच आहे का नाही. तर मी आता जातो, मी जेवण केलंय मगाच. मी जातो आता आष्टीला आणि बघू मग 6 वाजता डब्बा आहे ना, घेऊन जातो ना. त्यांचा पण डब्बा भरलेला आहे. बरं लोणचं दिलंय. जाऊ का मग. रोजचं असंच आपलं जीवनात थोडं थोडं धावपळ असते, तेच आपण थोडं थोडं दाखवतो आहे का नाही, दाखवायचा प्रयत्न करतो. तुमचा सपोर्ट राहू द्या आहे की नाही. हा बरोबर आहे ना. चल ठीक आहे, येऊ का मग. भेटू आता, बघू 5 वाजता लवकर येणं झालं तर. हा ना, घासाला पाणी द्या. हा आता काय होतं, ऊन बी एवढं पडतंय, पाऊस तर काही आहे ना. आणि शेवट कडक उन्हाळ्यात गेले असं दुपारात पण ऊनच लय पडतंय. ऊन लय पडतंय, लहान लेकर आहेत नको काय जाऊ वर. विराज बी येतो ना 2 वाजेपर्यंत. 2 वाजता तो येतो आणि ऊन बी लय आहे. पुन्हा दुकान, तो आल्याच नंतर त्याचा अभ्यास, दुकान, आनंदी सगळ्याच गोष्टी बघून राहणार नाही जाणं होत दीपालीला. पण त्या दीपालीने पण दिलं असतंय. चालतं मी येतो, बघू आपण. बाय. चला काय असतंय, सकाळी पण मी गेलतो तिकडं संदीपच्या घरी म्हणलं होतं तसं. आम्ही गेलतो फिरायला तेव्हा चिमटा नेलता घरचा. तर मग ते हे इकडला आपला चिमटा होता घरचा. तर तसे 2 चिमटे होते आपल्याकडे शिल्लक. पण ते आईकडचा चिमटा होता, ते म्हणजे मला बी लागतो कधी मधी इकडल्या घरात. तर मग मी चिमटा आणायला गेलो. मग वाटलं की घरचा व्हिडिओ काढावा. पण प्रत्येक त्यांच्या घरी एवढं काम आहे त्यांच्या मागं, कांदे, घराचं बांधकाम चालू आहे, हे ते. आणि प्रत्येक जणाला व्हिडिओ काय आहे आपण गेल्याच्यानंतर आवडतील ह्याचा काही विषय नाही. त्यांना व्हिडिओ आवडतील नाही आवडतील, आणि नाही सारखं सारखं व्हिडिओमध्ये एखाद्याला आवडत. तर मग मी गेलो पण काढला नाही व्हिडिओ. संदीपच्या घरी गेलो तर त्यांच्या मागं त्यांचे कांदे आहेत राहणार, ते काढणं चालू आहे, काटणं चालू आहे, बाय आहेत, घराचं बी बांधकाम चालू आहे, दुधं बिधं भरपूर काम असतात. आणि दुसरीकडचा व्हिडिओ आपल्याला नाही काढता येत, कधी कधी परमिशनच घ्यावं लागते. आता त्यांचं काम बघायचं, मग आपण कसा व्हिडिओ काढायचा असे विषय की नाही. म्हणजे
खरंच की बाबा काय असतं, प्रत्येकजण माणूस म्हणतो व्हिडिओ काढा पण नटलेलं खटलेलं असावं, चांगले कपडे असावं, लोक बघितल्यावर काय म्हणतील. तर हाय अशी परिस्थिती दाखवायला मी दाखवतो ना, तसं सर्वजण दाखवायचं वेगवेगळं असतं कंटेंट. काय म्हणायचं मला की नाही सगळ्याला सगळं जमत नाही, तेवढं त्यांचं बी बोलायची ही पाहिजे ना दाखवायला. प्रत्येकाला वाटतं की दाखिलं पाहिजे, बघितलं पाहिजे तुम्ही गेल्यावर. आणि बरेच कमेंट बी आलं की दाखवा दाखवा, घरी गेलोय पण नाही दाखवलं एखाद्या दिवशी. तर चला सध्या लास्टला जाऊ, तुम्ही माघारी येतो, दाखवीन एखाद्या दिवशी नक्की. थोडंसं फ्रेश वातावरण असलं आणि हिरवळ वगैरे कामं चालू राहणार, मग काय वाटत नाही दाखवायला. तर सकाळ सकाळ कामं चालू असते तर कुठं दाखविता.